दाखल झालेली आहे सलामीसाठी आणि गोलंदाजीसाठी इथे स्टार्ट देत असताना गोलंदाज संतोषचा वापर होतोय. संतोषने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. वसई तालुक्यातील गोखिवरे गावचा हा खेळाडू आहे संतोष जाधव. आणि अलीकडे धानिवचे विश्वनाथ जाधव यांची सुद्धा एंट्री झाली. हा बघा, ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. संतोष इथे खरं तर गोलंदाजी सुरू करणार होता, परंतु आता गोलंदाज इथे बदलवला जात आहे. याबेचा फटका अत्यंत चांगला आहे. पहिला चेंडू याबे स्लॉक करत असताना फटका खेळलेत फलंदाज. स्लॉक स्वीप, चेंडू सीमा पार, षटकार. चांगला फटका इथे स्टार्ट देत असताना मैदानाच्या आतमध्ये या डावाला फलंदाजाला आपण बघत आहोत. पहिला चेंडू षटकारासाठी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावांवर खरं तर हा डाव आहे. पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज विशाल निघोट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विशालचा विचार केला तर आंबेगाव तालुक्यातील अत्यंत लोकप्रिय सुप्रसिद्ध हा खेळाडू आहे आणि तितकाच वलयांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेला आपण बघतो, तो म्हणजेच संतोष. संतोष जाधवने फार चांगली सुरुवात या अगोदरच्या 2 डावांमध्ये गोलंदाजीमध्ये मिळून दिली होती. इथे त्याला त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. समोर आले, ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक, तिकडे राहील उपस्थित आहेत. राहील अन्सारीने चेंडूला अडवलेला आहे. 94 कामनच्या वतीने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू, बलदंड देहाचा खेळाडू म्हणून त्याला आपण उल्लेखू शकतो. ज्या पद्धतीची शरीरयष्टी आहे, फटकेबाजी सुद्धा तितकीच मोठी असते राहीलची. 7 रन्स ऑन दी बोर्ड, 7 धावा धावपलकावर. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आपण सगळेजण अनुभवतात. आंबेगाव वर्सेस माही 11 पालघर वसई असा हा सामना आहे. जागा बनवायची होती, उजवेशीच्या बाहेर कमिट झाले होते. त्यानंतर फ्री स्टान्स एक्वायर केला. किती वळण घेतले चेंडूने. संतोष यादवचा हा वळणदार चेंडू बघा, फलंदाजाच्या समोर ठेवला, त्यानंतर वळण दिलेलं आहे. चांगली गोलंदाजी गोलंदाज संतोष जाधवची आपल्याला पाहायला मिळते. 7 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात पालघर वसई असा सामना आपण बघतो. अस्तित्वाची लढाई. इथे बॅकफुटला होते, तिथून चेक करताय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे धीरज, संघाचे संगनायक त्यांनी टिपला झेल. याचबरोबर फलंदाज रोहित पवार याचा संपतोय खेळ. पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या आंबेगाव मंचरला. करावं लागेल. हे बघा, गोखिवरे 11 अशा पद्धतीने लिहिलेलं आहे इथे गोलंदाज संतोष जाधवच्या जर्सीवर. गोखिवरे गाव हे वसई तालुक्यातील आहे. त्या गावातील हा खेळाडू यावेळेस भगवा चषकामध्ये खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. आंबेगाव तालुक्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय यावेळेस.
पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आपण बघतो. इथे बघा फलंदाज फार दूर होते, फ्रेममध्ये सुद्धा नव्हते. डायरेक्ट हिट जर आली असती तर कदाचित फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं इथे, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही थारा नसतो असं आपण म्हणतो. पहिलं षटक संपतं ज्यामध्ये 8 धाबा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. एक गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज संतोष जाधवला. दुसऱ्या षटकासाठी पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे संघ कर्णधार वळतील. अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये दोन संघ खेळत आहेत. विनंती असेल वेळेचा अपव्यय करू नका. चला लगेचच आपल्याला दुसरं षटक फेकावं लागेल. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे आणि वेळ कटाक्षाने पाळावी लागेल, कारण आजच्या या रजनीमध्ये आपल्याला ह्या तालुका निहाय कॅटेगरीची मेगा फिनाले खेळवायची आहे. त्यामुळे वेळेचं महत्त्व फार मोठं उरलेलं आहे. अदरवाईज सूर्य सकाळी उगवेल आणि तिथे सामना सुरू असू शकतो. अधिकचा वेळ करू नका. मुरबाड तालुक्यातील अत्यंत नामवंत टेनिस क्रिकेट प्लेयर जगन शेळके यांची उपस्थिती मिळालेली आहे. भगवा चषकाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्ट्रेट टू द फिल्डर. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळले होते. फटका कडक होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो विसावू शकत होता. क्षेत्ररक्षकाने तिकडे झेल टिपला नाही. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. उजव्या यष्टीच्या बाहेरचा सरळ जाणारा चेंडू आहे त्यावर ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित होते. झेल टिपता आला नव्हता. 9 धावा धावपलकर एक गडी आतापर्यंत बाद आपण बघतो. आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात पालघर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना डावखऱ्या हाताचे फलंदाज विशाल निगोट इथे स्ट्रायकिंग एंडला येत असलेले आपण बघत आहात. रक्षात्मक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. लोअर बॅकलिपने खेळत आहेत. विशाल निगोटने षटकाराने सुरुवात मिळवून दिली होती या डावाला. Ten runs on the board with the loss of 1 wicket. This is the second over is in progress, being bowled by bowler Akshay. Striking ला बॅटर अभि उजव्या यष्टीच्या फार बाहेर कमिट झाले होते. मला असं वाटतं जवळजवळ यष्ट्यांच्या मागे ते गेले होते. फटका कमिट करण्यासाठी पाहायचं इथे. ज्यावेळी चेंडू फळीचा संपर्क आणायचा होता तिथे मागचा पाय मागे होता अगदी. डीप ऑफ द क्रीज जाऊन फलंदाज उभे राहतात. बघा तुम्ही डीप ऑफ द क्रीज उभे राहतात त्यावेळेस होतं काय यावर चर्चा करू आपण. उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुलटॉस आहे त्याला तिकडेच खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उपस्थित आहेत. ज्यावेळेस तुम्ही क्रीज मध्ये जाता त्यावेळेस एखाद्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना चेंडूवर जी लांबी दिलेली असते ती लांबी बदलत असते. डीप मध्ये जर तुम्ही गेले तर या पद्धतीचा बदल होत असतो. लेंथ मध्ये बदल होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही कमिट होता उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होताना खेळता त्यावेळेस मग लाईन मध्ये बदल होत असतो. जो चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरच असतो त्यामध्ये तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेले शफल झाले की मग तो तुमच्या बॉडी लाईन मध्ये येतो. स्ट्रेट लाईक अन एरो. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स, चौकार. षटकार आहे. षटकाराने धावपलक पुढे जात असलेला आपण बघू शकू. एकूण धावांचा विचार केला तर धावपलकावर धावा आहेत 17. चांगले खेळत आहेत फलंदाज विशाल निगोट. कारण फक्त आणि फक्त आक्रमकतेने खेळत नाहीत तर आक्रमकतेच्या बरोबर संयम सुद्धा ते दाखवतात. क्रिकेट खेळताना तुम्ही एकाच पद्धतीने खेळू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही जर जास्त वेळ रक्षात्मक रीतीने खेळले तर तुमच्या धावा बनत नसतात. तुम्ही जर फार जास्त वेळ आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न केला तर ती आक्रमकतेची धार शेवटीपर्यंत तुम्हाला टिकून ठेवता येईलच असं नाही. 2 षटकं संपतायत. 19 धावा धावपलकर एक गडी बाद. हा बघा ब्लॅक डायमंड इकडे दाखवले जात आहेत. विश्वनाथ जाधव धानिव संघाच्या वतीने ते क्रिकेट खेळतात. भिवंडी तालुक्यामध्ये बऱ्याचदा विश्वनाथ जाधव आणि त्यांचं संपूर्ण धानिवची टीम खेळण्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये दाखल झालेली आम्ही बघतो. बाळूभाई की जे सारंगावचे उद्योजक आहेत त्यांच्या अगदी आवडीचा हा संघ. त्या परिसरातील अनेक स्पर्धांमध्ये धानिव संघाला ते सौजन्यकृत करत असतात.
19 रन्स ऑन दी बोर्ड. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. 2 षटकं संपतायत. 9.50ची धावगती या धावपलकीवर जोडली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. याच जर गतीने धावपलक पुढे गेलं तर 49 पर्यंत डाव पोहोचेल. विश्वनाथ जाधव गोलंदाजीच्या मार्गावर येत असलेला आपण बघतो. माही 11 पालघर वसईच्या वतीने तो खेळतोय. आंबेगाव तालुक्याच्या वतीने अभि पुंडे आणि विशाल निगोट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. 19 धावा धावपलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. विश्वनाथ जाधव समोर ठेवलेला चेंडू विश्वनाथच्या विरोधात तितकाच समोरच्या दिशेने खेळला गेलेला कडा प्रहार. KDK कडक चौकार. हा बघा कशा पद्धतीने फटका खेळलाय. ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाला होता. एक पाऊल टाकलं. त्यानंतर जो चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा होता त्याला अगदी बॉडी लाईन मध्ये घेत असताना समोरच्या दिशेने खेळला. व्हर्टिकल ब्लेडने चौकार मिळवला फलंदाजाने. गुड बॅटिंग. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावांपर्यंत पोहोचतोय डाव. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. चेंडू डायवर्ट झाला होता त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये इथे अपील रेज केली गेली. पंच इथे खरं तर यावेळेस बोट आबाळाकडे निर्देशित करतायत. त्याचमुळे फलंदाज अभि पुंडेला इथे हा डाव समाप्त करावा लागेल. त्याला खेळाडू कक्षामध्ये यावं लागेल. थोडा अधिकचा वेळ मैदानाच्या आतमध्ये अंपायर्सने जरूर घेतला. अपील रेज केली गेली होती. हे बघा उजवेष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू आतमध्ये वळणारा. आउटसाइड एज लागली होती यष्ट्यांच्या मागे. जय विश्वकर्मा त्याने झेल टिपला होता. आता हे दोन्ही धानिव संघाचे खेळाडू आहेत. जय विश्वकर्मा धानिव संघाच्या वतीने खेळतो. त्याचबरोबर विश्वनाथ जाधव हे सुद्धा धानिव संघाच्या वतीने क्रिकेट खेळत असलेले आपण बघत आहात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील यावेळेस सूरज गायकवाड. आंबेगाव तालुक्यातील हा सुद्धा एक अत्यंत चर्चेत राहणारा खेळाडू आहे सूरज गायकवाड. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. या स्पर्धेची ही चौथी रजनी आहे. या स्पर्धेचा हा 7वा दिवस आहे. स्पर्धेने फार मोठी लोकप्रियता मिळवलेली यामध्ये तिळमात्र शंका नाही. या स्पर्धेत दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ त्याचबरोबर सुनीलजी माळी साहेब आणि त्यांच्या साथीने या स्पर्धेचे CEO मॅनेजमेंट हेड नकुलजी भांडे साहेब यांच्या वतीने प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जात आहे. एखादी स्पर्धा आयोजित करत असताना आणि तीही इतक्या मोठ्या ड्युरेशनची इतक्या मोठ्या कालावधीची फार मोठे फॅक्टर्स तुम्हाला कव्हर करावे लागतात. त्यासाठी तुमच्याकडे नेतृत्व गुण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे संघटन कौशल्य असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो इथे सुनीलजी माळी त्याचबरोबर नकुलजी भांडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांकडे आहे. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप नोंदवलाय. हरकत नाही. पंच येणारा चेंडू चेक करायचा आहे की फेकलेला चेंडू चेक करायचा आहे. यानंतरचा फेकलेला चेंडू. यस धन्यवाद. प्रवीणजी विषय सर लवकरात लवकर या. धीम्या पावलाने चालू नका. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण बघूया फ्रंट अँगलने इकडे खरं तर दाखवलं जात आहे. पंच हा चेंडू वाईड आहे. यस 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावपलकर आहेत. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा वळतील. साइड ऑन पोझिशन मध्ये गोलंदाजी करतोय विश्वनाथ. इथे इथे अतिरिक्त गती दिलेली आहे. क्षेत्ररक्षक चकतोय. बॅकअप मिळतंय डीप थर्ड मॅनला. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत. पाहता पाहता 2 धावा पूर्ण आहेत.
वळण फार प्रचंड मिळते. लेग बायच्या रूपाने ह्या धावा पूर्ण झालेल्या आपण बघितल्या आणि ते वळण टॅकल करता येत नाही फलंदाजाला. आतापर्यंत आपण खरं तर हेच चित्र पाहिलेलं आहे. हे बघा टेनक्रिकचं लाईव्ह टेलिकास्ट की ज्याचा आनंद घर बसल्या अनेक प्रेक्षक घेत आहेत. आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये अनेक प्रेक्षक या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत. यावेळेस तिथे ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत, खाली वागतायत, चेंडू उचलतायत, त्यानंतर फेकी केली जाते. सूरज तिकडे उपस्थित आहेत. सूरजचं योगदान चांगलं आहे. बघा तुमचं क्रिकेटिंग युनिट ज्यावेळेस बनतं त्यावेळेस एका संघामध्ये 11 खेळाडू असतात. प्रत्येकाला आपापली भूमिका जर योग्य रीतीने करता आली तर मग तुमच्या संघाचा बोलबाला होत असतो. अशातच एक गाव ग्रामीण गटामधून अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी ठरणारे हे सगळे खेळाडू आहेत. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर इथे तालुकानिया हे गटासाठी खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये विश्वनाथ उपस्थित नव्हते. इथे त्यांची उपस्थिती डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला त्रासदायक ठरतो. गोलंदाज विश्वनाथ हे गेले अनेक वर्ष आपण पाहिलेले आहे. गेली 3, 4, 5 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर अत्यंत जिद्दीने खेळणारा खेळाडू अर्थात विश्वनाथ जाधव. कधीही सामना न खेळणारा सोडणारा खेळाडू आहे. पुढे सरकले. यावेळेस टर्न व्यवस्थित रीतीने मॅनेज केलेला आहे. टोले जंग बुलंदी हिट, बेछूट फटका, षटकार. किती उंच चेंडू निघून गेला होता. आभाळाची उंची मोजावी हा उद्देश कदाचित या फटक्याचा असावा. तितक्या दूर चेंडूला पाठवलं होतं. फलंदाज विशाल टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने पर्यटन केलं गेलं. आकाश सफर ज्याला आपण म्हणू शकतो इथे केली गेलेली घडवलेली आहे विश्वनाथ सहित या चेंडूला. त्याचमुळे हा षटकार आला. 33 धावा धावपल करून 2 गडी बाद झालेले आपण आतापर्यंत बघत आहात. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये इथे निश्चितच एंटर झालेले. 2 मिनिटांचा ऑफिशियल ब्रेक. पुन्हा एकदा सर्वांचं भगवा चषक 20-25 या स्पर्धेच्या आजच्या तालुका हबच्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत. सामना सुरू आहे आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात माही 11 पालघर वसई असा. आणि इथे पहिला डाव आंबेगाव संघ खेळतोय. 3 षटकं संपत आहेत. 33 धावा त्याने धावपलकर जोडलेले आहेत. या अगोदर बाद होणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज रोहित पवार आणि अभि पुंडे बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये सूरज गायकवाड आणि विशाल निगोट खेळत आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात मिळते. अक्षय तयार आहेत. सूरज साठीचा हा फुल लेनचा चेंडू आहे. पॉइंटच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. स्वतः संघाचे संघनायक धीरज झा तिकडे उपस्थित आहेत. चेंडू अडवत आहेत. त्यानंतर फेकी झाली. एकदा इकडे मिळालेली आहे. आतापर्यंत हा सामना दोन्ही संघांसाठी समान राहिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा डाव विशेषत्वाने कारण 3 षटकानंतर 30-33 धावा आलेले आहेत. 2 गडी बाद करण्यामध्ये यश गोलंदाजांना मिळालेलं आहे. फार मोठी आक्रमकता नाही किंवा फार मोठा संयम सुद्धा नाही. या अगोदरचा एक सामन्यामध्ये कल्याण ग्रामीणचा आपण विचार केला तर फार संयमाने ते खेळले होते किंवा प्रतिस्पर्धी संघाने त्याला खेळण्यासाठी भाग केला होता असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी अत्यंत चांगली केली होती. यावेळेचा आणखी एक चांगला फटका. विशाल निगोट क्षेत्ररक्षणाच्या रचनेबरोबर खेळत आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा पार पोहोचला. हा चौकार. आपल्या अनुभवाचा अत्यंत चांगला वापर करत आहे इथे फलंदाज विशाल निगोट. बघा हा पिकअप फटका होता. येऊ दिलं होतं चेंडूला. अत्यंत चांगल्या पद्धतीने गती पिकअप केली होती आणि त्यानंतर स्ट्रोक खेळला गेला होता फलंदाज विशाल निगोटच्या वतीने. साइड अँगल इकडे दाखवलं जात आहे.
यस, अगदी चांगला अँगल आपण बघतो. हुक केलं होतं इथे या फटक्याला. हा चौकार आलेला आपण बघतो. धावफलक याचमुळे पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 38 रन्स, 38 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. इथे 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 एज लागली आणि याचबरोबर ज्या फलंदाजाने प्रामाणिक प्रयत्न केला होता धावफलकाला पुढे नेण्याचा, ज्या फलंदाजाने अगोदर षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती, 9 चेंडूंमध्ये 26 धावांचं योगदान देणारा महत्वपूर्ण फलंदाज विशाल निगोट बाद. समोर ठेवलेला चेंडू होता, बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न इथे केला होता गोलंदाजाने, त्याचमुळे तो व्यवस्थितरित्या ओळखता आला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की फलंदाज आपण बघितलं की पॉपिंग क्रिकच्या फार पुढे गेले होते. बदल आली त्याचा त्याने वापर केला होता, पावलांचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक अँड देन एक्झिक्यूट. क्रॅम्प झाला फलंदाज स्वतः आणि त्यानंतर जे वळण मिळालं ते त्याला टॅकल करता आलं नव्हतं. लिडिंग एज लागली, चांगला जेल एस्टनच्या मागे टिपला गेला. फलंदाज विशाल बाद झालेले आहेत. सूरज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 584 चौकार आणि 509 षटकार लगवले गेलेले आहेत. ही क्रीडा नगरी अत्यंत प्रशस्त अशा पद्धतीची क्रीडा नगरी, ज्या फलंदाजांकडे चांगलं टेक्निक आहे, टेक्निकली साऊंड असणारे फलंदाज इथे चांगली फलंदाजी करू शकतात. म्हणजे फलंदाजीत फक्त तुम्हाला चौकार षटकार खेळता येतीलच असं नाही, एकेरी दुहेरी धावा सुद्धा तुम्हाला मिळवाव्या लागतात, गॅप हेरावे लागतात, ते भेदावे लागतात. साहिल या अगोदरच्या सामन्यातील त्याला फलंदाजीत मिळालेला अनुभव इथे निश्चितच दाखवेल. साहिल म्हटलं की साहिलचा आवडीचा फटका जर आपण पाहिला तर रिव्हर्स अथवा स्विचचा फटका आहे. काही खेळाडू असे असतात की त्यांच्या आवडीचे फटके ते खेळत असतात आणि दुसरी बाजू अशी की आवडीचा फटका न खेळता त्याने 50 धावा जरी बनवल्या तरी त्यांचं समाधान होत नसतं. असे काही खेळाडू आहेत. असे अनेक खेळाडूंची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो की रिव्हर्स फटका. टेंबवली संघाचा विचार केला तर खतरो के खिलाडी अल्ताफ शेख, त्याचबरोबर मोनिश, असे खेळाडू आहेत की जे आदित्य रिव्हर्सचा फटका खेळतातच खेळतात. यावेळेस इथे अत्यंत चांगला झेल टिपला गेलेला आहे. आणखी एक फलंदाज बाद होईल. सूरज गायकवाडला इथे बाद व्हावं लागेल. अक्षयने फार चांगली गोलंदाजी इथे आपल्याला दाखवलेली आहे. चौथ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करतो. या अगोदर जर विचार केला तर अक्षयने व्यक्तिगतरित्या पहिलं षटक हाताळलं की जे सांघिक दुसरं होतं, त्यामध्ये 10 धावा खर्च केले होत्या. एकही फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं नव्हतं. थोडे शफल झाले होते, चेंडू फार उंच निघून गेला, एलिव्हेशन मिळालं नाही. हे कॅमेरा वर्क 10 क्रिकचं. रात्रीचे वाजलेले आहेत इथे 1:07 होत आहेत. अगदी चांगलं लक्ष आहे चेंडूवर या सगळ्या कॅमेरामन्सचं, त्यांचं कौतुक असेल. 1 तासानंतर तुम्हाला गरमागरम चहा सुद्धा मिळेल आयोजकांच्या वतीने. 39 रन्स ऑन द बोर्ड, 39 धावा धावफलकावर, 4 गडी बाद आहेत. नवीन फलंदाज दाखल झालेले दिलीप. दिलीप काटे दाखल झालेले आहेत इथे. दिलीप याच्या समोर ही वाट काट्यांची आहे. पहिला चेंडू त्याच्यासाठी खरं तर अत्यंत चांगला फेकला इथे गोलंदाज अक्षयने. या षटकाची समाप्ती अक्षयने चांगली केलेली आहे. हे बघा, अगदी त्याला हलूही दिले नव्हतं. हलू नये, बोलू नये, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. फलंदाज तिकडे शांत होते. 4 षटक संपतात. 39 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात पालघर अशा 2 तालुक्यांची टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. भगवा चषकाच्या माध्यमातून चांगलं क्वालिटेटिव्ह क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत आपल्याला दाखवलेलं आहे. या वर्षाचा जर विचार केला तर भगवा चषक तब्बल 11 जानेवारीला सुरू झालेले आहे. 18 जानेवारी पर्यंत इथे शेड्यूल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं भगवा चषकाचं. तब्बल 8 दिवस रात्र या स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहात. चार षटक संपतात. 39 धावा धावफलकावर दिलीप आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. प्रकाश तुंबडा अर्थात ॲपी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. 94 कामांच्या वतीने क्रिकेट खेळणारा हा आणखी एक खेळाडू आहे.
इथे आता खरं तर आपण बघूया काही काही खेळाडू एकाच संघातील दोन दोन खेळाडू आहेत. पंच आमच्याकडे आहेत. हा चेंडू वाईड. जर आपण वसई संघाचा विचार केला, पालघर संघाचा विचार केला तर चॅलेंज केले पंचांच्या या निर्णयाला गोलंदाजी करणाऱ्या संघाने, कारण वाईड इथे घोषित केलेले पंचांनी रिव्ह्यूचा वापर करतायत. धानिव संघाच्या वतीने खेळणारे विश्वनाथ जाधव, त्याचबरोबर जय विश्वकर्मा एकाच संघात आपल्याला पाहायला मिळतात. कामन संघाच्या वतीने राहिल अन्सारी आणि प्रकाश तुंबडा जे गोलंदाजीसाठी आलेले आहेत, तेही एकाच संघातील दोन खेळाडू आहेत. इट्स ए फेअर डिलिव्हरी. त्याचमुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू इथे रिटेन राहणार आहे. 2 रिव्ह्यू मिळत आहेत प्रत्येक संघाला, याचाही विचार आपण करूया. चेंडू पडला, बाहेरच्या अंगाने वळलेला आपण बघितला. इथे फटका मोठा खेळला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. क्षेत्ररक्षक संतोष तिकडे उपस्थित आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. निश्चितच 5 धावा या क्षेत्ररक्षकाने तिकडे वाचवलेल्या आहेत असं म्हणावंच लागेल, कारण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज इथे धावबाद झालेले आपण बघत आहोत. काय क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे. उंच उडी घेतली होती आणि इथे चेंडू अडवला होता अगदी सीमारेषेच्या जवळ. खरं तर दुहेरी जबाबदारी असते. हे बघा, अत्यंत ॲथलेटिक एफर्ट इथे आपल्याला संतोषचा पाहायला मिळाला, ज्याच्या वतीने गोलंदाजी अत्यंत चांगली झाली. संतोष जाधवने क्षेत्ररक्षणातही त्याची चुणूक दाखवली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. या पद्धतीची कमिटमेंट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये देता आली पाहिजे. पुढे सरकले, त्यानंतर ऑफसाईडला कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका ऑन द राईज खेळला गेला होता फलंदाज साहिलच्या वतीने. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत इथे गोलंदाज प्रकाशला. लागोपाठचे 2 चेंडू आपण बघतो. या अगोदरच्या चेंडूवर फलंदाज धावबाद झाले होते. इथे झेलबाद होत असताना फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतात. फार समोर आले होते. प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा प्रयत्न फलंदाज साहिलचा इथे हुकलेला आपण बघितला. जवळजवळ 1 ते 2 पावलांचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने कर्व होत असताना पाहिला त्याने. त्यानंतर बॅट तर चालवली, परंतु प्लेसमेंट योग्य रीतीने करता आली नव्हती. कनेक्शन तसं पाहिलं तर बरं झालं होतं, चांगलं झालं होतं. टायमिंग सुद्धा जुळलं होतं, परंतु प्लेसमेंट देता आली नव्हती. यावेळेस फलंदाज साहिल बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आंबेगावच्या वतीने योगेश पारधी दाखल होत आहेत, की जे या संघाचे संघनायक आहेत. संघनायक ऑन पेपर असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये त्याला त्याची खेळी करावी लागते, उदाहरण दाखल करावं लागतं. आजचा दिवस तसा पाहिला तर योगेश पारधी यांच्यासाठी तितका चांगला राहिला नाही. फलंदाजी तितकी चांगली झाली नव्हती योगेश पारधी यांची. इथे आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर धारिष्ट्य दाखवत आहेत, हिंमत दाखवत आहेत रिव्हर्सचा फटका खेळण्याची. याचं कारण या अगोदरचा जो फलंदाज बाद झाला होता तिथे चेंडू बाहेरच्या अंगाने फार वळला होता. पुढच्या ठेच मागचा शहाणा, या पद्धतीची मराठीमध्ये एक म्हण आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करतोय. धावबाद होतील. यावेळेस फलंदाज योगेश पारधी. हे षटक फार चांगलं राहिले. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिला तर एकच धाव इथे पूर्ण झालेली आहे, जिकडे षटकार सेव्ह केला होता संतोष जाधव या क्षेत्ररक्षकाने. त्या चेंडूवर 1 धाव आली होती. त्यानंतर एकही धाव इथे बनली गेलेली नाही किंवा बनवून दिलेली नाही. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची झालेली आपण बघत आहोत. फलंदाज योगेश पारधे बाद झालेले आहेत. आणखी एक फलंदाज योगेश या नावाचा, योगेश वाजे. शेवटचा चेंडू पुढे सरकले. यावेळेस क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी झाली. धावबाद इथे एका पाठोपाठ एक फलंदाज होत असलेले आपण बघत आहोत. 1 धाव मिळाली आणि त्याचमुळे धावफलक जाऊन पोहोचलेले आहे 41-41 वर. 8 गडी गमावलेले आहेत पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या आंबेगावने. 42 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये माही 11
वसई या संघाला. गोलंदाजी फार चांगली राहिली संतोषची, की ज्याने 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला पहिल्या षटकामध्ये. अक्षयने 2 षटकं हाताळली, 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. विश्वनाथ जाधवच्या विरोधात आक्रमकता मिळाली होती, 14 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. प्रकाशने शेवट गोड केला गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. प्रकाश तुंबडाने फक्त 2 धावा देत असताना हा डाव संपवला. 1 गडी त्याने बाद केला आणि त्याचमुळे एकूण धाबांचा विचार केला तर धावफलक पोहोचलं 41 वर. 42 धाबा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिला तर तो असणार आहे वसई. दुसरा डाव अल्पावधीतच सुरू होत असलेला आपण बघू शकू. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल करावा लागेल. आजचं शेड्यूल जर आपण पाहिलं तर ते फार मोठं शेड्यूल आहे, परंतु आपल्याला ते विहित वेळेमध्ये कंप्लीट करायचं आहे. खेड आणि जुन्नर या 2 संघांदरम्यान, 2 तालुक्यांदरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, विहित वेळेमध्ये हा डाव सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच रिपोर्टिंग करायचंय. हे आपलं स्वागत असेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका. सुमित टॉस साठी चला. सुमित भंडारी. आणि दुसऱ्या बाजूला अमित राऊत दिशा स्पोर्ट फाउंडेशन. चला टॉस साठी लगेच संपर्क साधा. दोन्ही संघाचे कर्णधार जे मात्र उपस्थित आहेत. सुमित सर चला. आणि अमित सर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. अमित राऊत टॉस साठी. चला टॉस साठी संपर्क साधा. मला वाटतं गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका कॅप्टन उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला सचिन बर्गे उपस्थित होत आहेत आणि सुनील माळी सर. अरुण यांना विनंती आहे, किंवा दुर्गेश आपल्या शुभास्ते टॉस आपण करू. हा तिघ पण जा. तिघांच्या शुभास्ते टॉस. सेमी फायनल 1 सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दा आयोजित भगवा चषक. चार षटकांचा हा सामना. चार टॉस जो मात्र केला जातो आणि टॉस जिंकलाय जुन्नर संघाने. सुमित सर निर्णय कळवा. गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नर तालुका संघाने टॉस जो मात्र जिंकलेला आहे. पाच षटकांचा सामना असेल, याची दोन्ही संघाने नोंद घ्या. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला भारगाव आणि त्याच्या जोडीला विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशाल जो मात्र आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर विशाल निघोट. इथे 42 डिपेंड होतील का ते पाहायचं आहे.
माही 11 वसई पालघरच्या विरोधामध्ये. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. तिथे साहिल आलेत आणि साहिल कडून कॅच ड्रॉप होताना मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा आहेत. दोन धावा. दोन धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत धापलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला विशालला आपण पाहतोय. स्ट्रायकर इनवर भार्गव आहे. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट, षटकार आलाय. 6 धावा. माही 11 वसई पालघर साठी भार्गवच्या बॅटमधून सिक्सर 6 रन. अप्रतिम अप्रतिम फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. यानंतर पहिली सेमी फायनल नंबर 1 भगवा चषक ओपन तालुका हाप आणि तालुका हाप मधली पहिली सेमी फायनल. पुणे जिल्ह्यातील 2 संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला खेड आणि दुसऱ्या बाजूला जुन्नर. एका बाजूला गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा बॉल. एक षटकार आला त्यानंतर कमबॅक. 42चं लक्ष आहे. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सामना आपण पाहतोय मैदानामध्ये प्री क्वार्टर म्हणजेच काय इथून जिंकणारा संघ सेमीमध्ये दाखल. शुभम स्पोर्ट गेरसेच्या विरोधामध्ये खेळेल. तो पालघर आहे की तो वसई आहे की तो आंबेगाव ते पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू विशालचा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. ऑन स्क्रीन आपण भार्गवला पाहताय. सध्याच्या घडीला 5 बॉल इथे हाताळले ते विशालने. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला. त्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला परंतु कमबॅक करतोय मैदानामध्ये. 3 डॉट बॉल टाकलेत त्याने भार्गवच्या विरोधामध्ये. विशाल गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू पाक टू बॉलर. फटका दमदार आहे. चेंडू सीमा पार. या बॉलवर येतोय कडक चौकार. 4. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला 12 धावा. ट्वेल ऑन द बोर्ड. 30 धावांची आवश्यकता. शेवटचे 24 चेंडू. विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या जोडीला. मित्रा सरळ बसा. अजून उद्या स्पर्धा आहे आपली. खुर्चीवर ते बसलेत परंतु त्यांचा पाय आहे ना वर आहे वर. हा आता खाली आलाय मला वाटतं. आणि मॅच पाहता पाहता झोपलेत प्रेक्षक वर्ग. त्यांचंही सहर्ष स्वागत. मित्र उठव तर मॅच पाहू दे. सुधीर भाऊ आहे. ओके सुधीर भाऊ जागे व्हा. रात्र वैर्याची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तो इथे टाकलेला हा चेंडू विश्वनाथ ब्लॅक डायमंड ऑफ पालघर मैदानाच्या आतमध्ये दाखल. ठोकला हा उत्तुंग षटकार. वॉट अ शॉट. जबरदस्त जबरदस्त टायमिंग आपण पाहतात. सूरज गायकवाडच्या विरोधामध्ये षटकार. नाईस शॉट. गजाऊ संख्या गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सूरज गायकवाड. याला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार आला विश्वनाथच्या पाठमधून. इथे आडव्या पाठनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला विश्वनाथचा. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावलकावर धावसंख्या 18. एका बाजूला माही 11
वसई पालघर आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबेगाव तालुका इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. वेल बोल्ट सूरज याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. धापलकाचा विचार केला, धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 18 धावा. स्क्रीन आपण सूरज गायकवाडला पाहतोय. कामगिरी स्ट्रायकर एंडवर बॅटर विश्वनाथ जाधव. 18 धावा धावपलकावर, 42चं समीकरण. अजून एक चांगला फटका, विश्व आणि विश्वनाथ जाधवचा हा धमाका. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा पार. 4 चौकार. संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. पुढे ठेवला होता बॉलला आणि काय फटका सजवला विश्वनाथ जाधवने. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 22 धावा, 42 धावांचं लक्ष. त्याचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. चांगली सुरुवात. सूरज इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावर धावसंख्या 23 धावा धावपलकावर. आतापर्यंत 40 ते 45 हजार लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे आजच्या दिवसातली. 7 वाजेपासून पुढं त्या सर्वांचं कौतुक. म्हणजे 7 ते 8:30 बंदच होतं. तिथून पुढे 8:30 वाजेपासून तर आता जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 1:26 झालेला आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. धावपलकावर धावसंख्या 24. 18 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. माही 11 हा संघ आपण पाहतोय. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही धावा बनवायच्या त्या 18. गोलंदाजी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. 1:27 झालेले आहेत आणि या मॅच नंतर अजूनही 3 सामने बाकी आहेत. त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. अनेक प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला टेबलवर बसलेले आहेत निवांत आणि वडापावचा आस्वाद घेत आहेत. त्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत. ब्लॅक टी शर्ट त्याने घातलेलं आहे. स्वादिष्ट मका सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अभि तयार. 18 चेंडू 18चं समीकरण. स्ट्रायकर एंडवर भार्गव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले दिलीप बॉलवर. दिलीपचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. 10 क्रिक लाईव्ह सध्याच्या घडीला सबस्क्रायबर मीटर आपण पाहिला तर 1,46,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि अजूनही जर तुम्ही नवीन असाल या यूट्यूब वाहिनीवर, अनेक पालघरचे प्रेक्षक वर्ग असतील, आंबेगावचे प्रेक्षक वर्ग असतील, या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. तुम्ही 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 17 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. आमचे मॅनेजर भरपूर कष्ट घेत आहेत. गोविंद कामत, त्याचबरोबर रोहित रॉय आणि आमचे संपूर्ण कॅमेरामन, त्यांचं कौतुक. इथे टाकलेला चेंडू बाकुटला गेले. फटका सुंदर आहे. गॅप मधून चेंडू सीमा पार येतोय. हा खणखणीत चौकार. आज मला वाटतं अनेक जागी स्पर्धा चालू असल्यामुळं जे डेला होते तेच नाईटला देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 जागी लाईव्ह प्रेक्षेपण 10 क्रिक लाईव्हचं चालू आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय जे मुख्य ऑपरेटर आहेत रोहित रॉय, तदनंतर मॅनेजर गोविंद कामत, विजय पगारे कॅमेरामन, बाबू रॉय कॅमेरामन, दीपेश मात्रे कॅमेरामन. व्हॉट अ शॉट.
जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये विश्वनाथ जाधव आलाय आणि माही 11 संघासाठी जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. त्याचबरोबर कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण अभिषेक कामत यांना पाहतोय आणि संपूर्ण स्पर्धेची स्कोरिंग आहे जी तडवी बंधूंनी केल्या. आमच्याबरोबर आता रोनक आहे, सकाळच्या सत्रात 8 वाजवत. जबरदस्त स्कोरिंग, ॲक्शन रिप्लाय ऑन स्क्रीन, रिबस, बेहतरीन स्ट्रोक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. 33 धावा. इथे टाकलेला हा चेंडू हळवार पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट जे आवश्यकता आहे ते क्रिकेट खेळतात, परंतु क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू हळू 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 सीमारेषेच्या जवळ आणि जवळ जाताना बाहेरही गेला. चेंडू सीमा पार आहे. लगातार 3रा चौकार आलाय तो विश्वनाथच्या बॅटमधून. 4 क्षेत्ररक्षण खराब, दोन्ही पायांच्या मधून चेंडू सीमा पार. चौकार येतोय. काय निर्णय घेतला राजू? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टीम गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका या टीमने. 14 चेंडू आणि 14 बॉलमध्ये आता 5 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचंय. तेरा चेंडू आणि 4 धावा. तेरा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट, फटका दमदार आणि सेमी मध्ये दाखल. माही 11 वसई पालघर. अभिनंदन. हाडलक टीम आंबेगाव तालुका आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. सध्याच्या घडीला 10 क्रिक लाईव्ह 5 मॅचेस कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते. 5 ठिकाणी हे यूट्यूब लाईव्ह चालू आहे आणि त्याचं सर्व श्रेय टीम 10 क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत यांना जात आहे. कौतुक आहे. कुणाल दादा मात्रे यांचा विश्वास म्हणजे गोविंद कामत आणि ते जपत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता KB सरांना. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या जोडीला त्यांच्या समोर आपण जमिनीवर बसणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची नेहमीच ओळख आहे गोट्या सर, त्यांचं सहर्ष स्वागत. आज तानाजी दादा तालुका हाप असल्यामुळे पूर्ण स्पर्धेसाठी थांबलेत. त्यांचं आपण विशेष कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. या मॅचचा विश्वनाथ जाधव आणि या अगोदरचा एक मॅन ऑफ द मॅचचा किताब बाकी आहे तोही दिला जाईल. विशेषतः कौतुक टीम आंबेगाव आपण खूप दूरवरून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाले त्याबद्दल तुमचा विशेष सन्मान. मी व्यासपीठावर गणेशदादा माळी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. सुनील माळी सर आपण व्यासपीठावर यायचं एक विशेष सन्मान आपण करू. टीम आंबेगाव. विश्वनाथ आपण यायचं व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जाईल. तो गणेश माळी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि कॅप्टन योगेश पारदी आपण यायचा आपला विशेष सन्मान या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. योगेश पारदी यायचं व्यासपीठावर आपला विशेष सन्मान. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द या स्पर्धेसाठी आपण संपूर्ण तालुक्यातील खेळाडू घेऊन या स्पर्धेसाठी दाखल झाले. प्रथम आपण एक विशेष सन्मान करू. तदनंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र देणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर जो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे नंतर ओके एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ आपण. फक्त किताब घ्या. मॅन ऑफ द मॅच अप्रतिम कामगिरी विश्वनाथ जाधव.